नमस्कार मंडळी. असे कुरकुरीत बोंबील फ्राय करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी मस्त अशा टिप्स दिलेल्या आहेत की ज्याने तुमचे बोंबील हे कधीच खराब होणार नाही आणि मस्त असे कुरकुरीत होणार. तर बघा किती छान झालेले आहेत. मला बघूनच समजेल की किती कुरकुरीत आहेत ते. तर त्याच्यासाठी मी हे बोंबील घेतलेले आहेत. 2 वाटे बोंबील आहेत हे. ते मी चांगले साफ करून 2-3 वेळा धुवून घेतले आहेत मस्त. बघा त्याच्यात अजिबात घाण वगैरे काहीच नाहीये. आता आपण बोंबीलचं पाणी काढण्याची एक सोपी अशी पद्धत वापरणार आहोत, ज्याच्याने आपल्या बोंबीलचं पाणी ना अगदी सहज बाजूला होईल. तर त्याच्यामध्ये आता मी एक अर्धे लिंबू घेतले आहे, ते आता पिळून घेणार आहे. लिंबू पिळून घेतलं की त्याच्यामध्ये 1 चमचा आहे मीठ टाकायचं आहे आणि आता हे लिंबू आणि मिठाचं आहे ना मिश्रण चांगलं ह्याला बोंबलांना चोळून घ्यायचं आहे. ही ट्रिक वापरली ना तुम्ही, अजिबात तुम्हाला बोंबील काढायचं, पाणी काढायचं टेन्शन राहणार नाही. अगदी सहज तुम्ही बोंबलाचं पाणी 10 मिनिटामध्ये काढणार आणि बोंबील हे अतिशय कुरकुरीत असे होतात आपले. बोंबलांना चिरा न पाडता आपले बोंबील किती कुरकुरीत होतात ते तुम्ही बघालच आता. तर आपण याला आहे ना आता चांगलं चोळून घेतलं आहे ते मीठ आणि याचं पाणी लिंबाचं. आता त्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 10 मिनिटांनंतर बघा तुम्ही पाणी किती हे वेगळं झालेलं आहे. बघू शकता. आता हे आपण आहेत ना थोडे थोडे बोंबील घेऊन आहेत ना हाताने दाबून घ्यायचे आहेत आणि त्याचं काय एक्स्ट्राचं उरलेलं पाणी आपण काढून टाकायचं आहे. अगदी सहज असं हे पाणी निघतं बघा तुम्ही, अजिबात जोर पण द्यावा लागत नाहीये. हलक्या हाताने दाबून आहेत ना ह्याचं आता आपण पाणी काढून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे ही पाणी काढण्याची. नाहीतर कपड्यावर वजन ठेवून वगैरे असं करावं लागतं, बोंबीलचं पाणी काढावं लागतं. पण ही पद्धत एकदम झटपट होणारी आहे आणि काही राहाडाही होत नाही घरामध्ये, मग मच्छीचा जास्त वासही येत नाही. तर बघा आता कसे आपले बोंबील पाणी काढलं आहे आणि किती प्रमाणात हे पाणी निघालं आहे तुम्ही बघू शकता. बघा किती छान असं हे आपलं आता पाणी निघालं आहे बिना झंझट बिना मेहनतचं. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप सोपे वाटेल हे बोंबील करायला. तर आता बघू शकता आपले बोंबील पूर्णही कोरडे झालेले आहेत. आता अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाहीये. आता आपण त्याच्यामध्ये पुन्हा अर्धे लिंबू घेऊया, कारण आपण जे एक्स्ट्राचं पाणी काढलं आहे ना बोंबील मधनं त्याच्याबरोबर आपलं मीठ आणि लिंबू हे गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पुन्हा लिंबू पिळून घेतला आहे आणि इथे आता मी 2 चमचे लाल तिखट घातलं आहे. तुम्हाला कसं तिखट हवे तसं तुम्ही घ्या. आणि 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. त्याच्याने कलर खूप छान येतो. तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी काही हरकत नाही. पाव चमचा हळद घालून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ थोडंसं कमीच घालायचं, कारण आधी आपण वापरलेलं आहे. आता याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचंय. सगळीकडे मसाला व्यवस्थित असा लागला पाहिजे. आणि आपण याला आहे ना चोळतानाच बघा आता अजिबात पाणी वगैरे काही सुटत नाहीये. म्हणजे आपल्या बोंबील मधलं संपूर्ण पाणी हे निघून गेलेलं आहे. आपले बोंबील मस्त असे कोरडे झालेले आहेत. तर याला आपण आता झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटांसाठी. तर त्याच्या कोटिंगसाठी मी इकडे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलं आहे चवीसाठी. आता ह्याला छान असं मिक्स करून हे आपले बोंबील आहेत ना त्याच्यामध्ये छान असे घोळवायचेत आणि फ्राय करून घ्यायचेत. ह्याच्याने तो कुरकुरीतपणा येतो बोंबीलला छान. तुमच्याकडे फक्त तांदळाचं पीठ असेल तेही लावलं तरी काही हरकत नाही, पण रवा आणि तांदूळ असं एकत्र करून लावले ना तर अजून छान होतात बोंबील. तर आपण हे आता एक एक करून टाकून घेऊया. तर बोंबील टाकताना हे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे अजिबात एकमेकांना चिटकवून ठेवायचे नाहीत. थोडासा गॅप असला ना ते मस्त असे सगळीकडनं शेकले जातात आणि कुरकुरीत होतात आणि एकमेकांना चिटकतही नाहीत. आता थोडा वेळ आपण त्याला चांगले होऊन द्यायचे एक साईडनी आणि कुरकुरीत झाल्यासारखे वाटले, थोडेसे कडक झाल्यासारखे, की तेव्हा त्याला
अलगद असे उलटे करायचे आहेत. अजिबात त्यांना फुटून द्यायचं नाहीये. अख्खेच्या अख्खेच आपले बोंबील हे फ्राय होऊन झाले पाहिजेत. तर बघू शकता आपले हे बोंबील कसे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. बोंबीलचं पाणी काढल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही आपल्या बोंबीलला फ्राय होण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी. बघू शकता की असे छान असे कुरकुरीत झालेले आहेत बोंबील. बघितल्यावरच समजते आणि टेस्ट ही खूप छान लागते बोंबीलची. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे दुसरीही फेरी मी आता याच्यामध्ये सोडली आहे. तीही मी आता फ्राय करून घेते. 7 ते 8 मिनिटात आपली एक एक फेरी होते आणि मस्त असे हे कुरकुरीत बोंबील तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही खूप आवडतील अशा पद्धतीने बोंबील केलेले. तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने बोंबील फ्राय करता ते. आणि बोंबील जर तुम्हाला आवडले असतील हे तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.